6 फेब्रुवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञान संन्यास योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 151 ते 180. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम. नायम लोकोस्ते यज्ञस्य कृतोन्य कुरुसत्तमम. ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माह मंत्रे. ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावा आले म्हणून ती ब्रह्म ते झाले अनायासे. एरा विरक्ती माळन घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडीची. जे योग या गुण करतीची जन्मले साते. जयाचे एक धड नाही तयांचे परत्र पुससी काही. म्हणून असो हे गोठी पाही पंडुकुमरा. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे. कर्मजान्विदितांस वारणे व ज्ञात्वा विमोक्षसे. ऐसे बहुती परी अनेक जे सांगितले तुझका याग. ते विस्तारून वेदेची चांग म्हणितले आहाती. परी तेने विस्तारे काय करावे हेची कर्मसिद्ध जाणावे. ए तुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेलना. श्रेयांद्रव्यमयज्ञ याज्ञान ज्ञानयज्ञ परंतप. सर्व कर्मखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. अर्जुना वेदुजयांचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ. जया नवाळीचे फळ स्वर्गसुख. ते द्रव्यादियोग कीर होती परी ज्ञानयज्ञाची सरीन पवती. तैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. देखे परमात्म सुख निधान साधा वया योगी जन. जेन विसंबती अंजन उन्मेष नेत्री. जे धावतया कर्माची लानी नैष्कर्म्य बोधाची खानी. जे भुकेलिया धनी साधनांची. जेत प्रवृत्ती पांगुळ झाली तर्काची दिठी गेली. जेने इंद्रिये विसरली विषय संगू. मनाचे मनपण गेले जेत बोलावे बोलके पण ठेले. जया माझी सापडले निय दिसे. जेत वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सोसू तुटे. जेतन पाहता सहज भेटे आपण पे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवसा. उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानी स्तरदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे. तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा तेत सेवा हा दारवंठा. तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तरी तनुमनु जीवे चरणांसी लागावे. आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले. तेने अंतःकरण बोधले संकल्पानये. यज्ञात्वान पुनर्मोहमेवं यासति पांडव. येन भूतान्यशेषेण द्रक्षसातमन्यथो मयी. जयाचेनी वाक्य उजिवडे झाले चित्त निदडे. ब्रह्माचेनी पाडे निशंको होय. ते वेळी आपण पेया सहिते ये अशेषे भूते. माझ्या स्वस्वरूपी अखंडिते देखसी तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल ते मोहंत करू जाईल. जे गुरुकृपा होईल पार्थागा. अपिचेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृतम. सर्वं ज्ञानप्लववेन्यं रुजिनं संतरिष्यसि. जरी कल्मशाचा आगरो तू भ्रांतीचा सागरो. व्यामोहाचा डोंगरो होऊन अससी. तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आगवेची का थोकडे. ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. देखे विश्वभ्रमा ऐसा जो अमूर्ताचा कडवसा. तो त्याच्या प्रकाशा पुरेचिना. तया कायसे हे मनमळू हे बोलताची अति किडाळू. नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगी. यथेधांसी संविदोग्नी भस्मसात कुरुतेर्जुन. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसाकृते तथा. सांगे भुवनतयाची काजळी जे गगना माझी उधवली. तिये प्रळयेचे वाहटुळे काय अभ्रपुरे. की पवनाचे निकोपे पाणी येची जे पळिपे. तो प्रळयानळू दडपे तृणे काष्ट काही. नहि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमहि विद्यते. तन्नुसयो योग संसिद्ध्य कालेत मानति विंदती. म्हणून असो हे न घडे ते विचारताची असंगडे. पुढती ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे. हेत ज्ञान हे उत्तम होय आणि कै एक तैसे के आहे. जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा.
या महातेजाचे निकसे, जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का घेवसिले घेवसे आकाश हे, ना तरी पृथ्वीचे निपाडे, कांटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमरा. अर्थ, जन्माला येऊन ज्यांना संयमरूपी अग्नीची सेवा घडत नाही, योग व यज्ञ ज्याचे हातून मुळीच होत नाही, त्या इतर लोकांना विरक्ती माळ घालत नाही, ज्यांचे ऐक नीट नाही, त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस. म्हणून अर्जुना, त्याच्याविषयी बोलणेच नको. असे जो तुला पुष्कळ प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत, त्याबद्दल वेदात विस्ताराने वर्णन केले गेले आहे. पण त्या विस्तारांशी आपल्याला काय करायचे आहे? त्यातील सार हेच की सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न झाले आहेत. एवढे जाणले तरी कर्माची बाधा होणार नाही. अर्जुना, वेद ज्याचे मूळ आहे आणि ज्यात जडकर्म पुष्कळ सांगितले आहेत आणि ज्यापासून स्वर्गसुख हाच अपूर्व लाभ होतो, ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत. परंतु ताऱ्यांचा डोल जसा सूर्यापुढे चालत नाही, तशी ज्ञानयज्ञाची सर त्यांना येत नाही. पहा, परमात्मस्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यामध्ये घालण्याला कधी विसरत नाहीत, जे ज्ञान आरंभिलेल्या कर्माचे प्राप्यस्थान आहे, जे आरंभ केलेल्या कर्माचे प्राप्तस्थान ब्रह्मावबोधाची खाण आहे, व आत्मप्राप्तीकरता जे भुकेले आहेत, त्यांच्या सर्व साधनांचे फळ त्यांच्या या पदरात पडून त्यांची इच्छापूर्ती होते. जिथे वृत्ती पांगळी होते, तर्काची दृष्टी संपते, ज्याच्यामुळे इंद्रियांना विषयांचा विसर पडतो, मनाचे मनपण नाहीसे होते, बोलाचा बोलकेपणा थांबतो, ज्याप्रमाणे प्रत्यक्ष ब्रह्म सापडते, ज्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते, विवेकाची हाव संपते आणि ज्या ठिकाणी न शोधता आपल्याला सहजपणे आत्मस्वरूप दिसते. अर्जुना, उत्तम ज्ञान लाभावे असे तुझ्या मनात जर असेल तर तू या सर्व संतांना शरण जा. कारण संत म्हणजे ज्ञानाचे घर, त्यांची सेवा हा त्या घरचा उंबरठा आहे. तू सेवा करून तो स्वाधीन करून घे. यासाठी शरीराने, मनाने व जीवाभावाने त्यांच्या पदास शरण जा आणि अभिमान सोडून त्यांची सर्व सेवा कर. आपल्या सेवेने संतुष्ट करून त्या संतांना प्रश्न विचार, ते तुझ्या इच्छेचे समाधान करतील. संतबोधाच्या प्रकाशात तुझे चित्त निर्भय होईल. पुन्हा त्या चित्तात ब्रह्माप्रमाणे संशय राहणार नाही. त्यावेळी तू सर्व भूते स्वतःसहित माझ्या स्वरूपात अखंडपणे पाहशील. पार्था, अशी गुरुकृपा झाल्यावर ज्ञानप्रकाशाचा उदय होईल आणि मग सहजपणे हा मोहरूपी अंधार नाहीसा होईल. पार्था, तू पातकांचे आगर, भ्रांतीचा सागर आणि भ्रमाचा डोंगर जरी असलास तरी ज्ञानाच्या शक्तीपुढे हे सर्व तुच्छ आहे. असे या ज्ञानाच्या अंगी उत्तम सामर्थ्य आहे. ब्रह्म निर्गुण निराकार आहे. त्याच्या छायेसारखा हा जो थोर सर्व विश्वाचा आकार आहे, तो भ्रमाने भासतो. तो देखील ज्ञानाच्या प्रकाशात सहजपणे नाहीसा होतो. त्या ज्ञानापुढे या मनाचे मळाची काय कथा. पण अशी तुलना करणे हेच योग्य नाही. मला सांग, तिन्ही लोकांची राखपार आकाशात उडून देणारी प्रलयकाळाची वावटळ तिच्यापुढे ढग टिकू देतील का? अथवा वाऱ्याच्या शोभाने प्रलयकाळचा अग्नी भडकला तर जो पाणी पेटवतो अग्नी, गवत आणि लाकडी यांनी दबेल काय? असो, अशा गोष्टी कधीही घडून येणाऱ्या नाहीत आणि ज्याच्यावर विचार करणे देखील असंगत आहे. म्हणून एकंदरीत पाहता ज्ञानासारखी पवित्र दुसरी वस्तू कोणतीच नाही. म्हणून या लोके ज्ञानच उत्तम आहे. ज्याप्रमाणे या जगी दुसरे चैतन्य नाही, त्याप्रमाणे ज्ञानाच्या बरोबरीची कोणतीही वस्तू नाही. या सूर्याच्या कसोटीला त्याचे तेजस्वी प्रतिबिंब लागेल किंवा आकाशाला कवळण्यात कवटाळता येईल अथवा पृथ्वीच्या बरोबरची दुसरी वजनदार वस्तू सापडेल तरच अर्जुना ज्ञानाची उपमा सापडेल. म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला, पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले तर असे दिसते की ज्ञानाची पवित्रता फक्त ज्ञानाच्या ठिकाणीच असते. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.